आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्व स्वागत करत आहे. बायबलमध्ये वचन वाचणार आहे. उत्पत्ती 49:10-11 मध्ये असं वाचत आहे. जेनेसिस 49:10-11. यहूदाकडचे राजवेत्र ज्याच्या आहे तो येईपर्यंत ते त्याच्याकडून जाणार नाही. राजदंड त्याच्या पायामधून टळणार नाही. राष्ट्रे त्यांची आज्ञाकीत होतील. आणि यहूदा आपले तरुण गाढव द्राक्षलतेला आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्ष लतेला बांधून घेईल. तो आपले वस्त्र द्राक्षरसात आणि आपलं पोशाख द्राक्षाच्या रक्तात होईल. हे दाखलता म्हणजे कोण आहे? द्राक्षलता. तुम्ही योहान 15:1 मध्ये पाहत आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मी खरं दाखलता आहे, द्राक्षलता आहे. आणि योहान 15:5 मध्ये येशूने म्हटलं मी द्राक्षलता आहे, तुम्ही माझ्या फांदी आहात. तुम्ही माझ्यामध्ये मी तुमच्यामध्ये स्थिर असलं तर तुम्ही चांगलं फल देणार. जसं झाडाच्या फांदी झाडाबरोबर मिसळून राहिली नाही तो कसं फल देऊ शकतो? जगू पण शकत नाही. फांदीत मध्ये चीर पडला, खाली पडला तर ते फांदी नाकामाचं होईल, ते सुकून जाईल. तसं इथे यहूदा काय करतो? आपल्या गाढवाला, आपल्या शिंगरूला त्या द्राक्षलता बरोबर बांधून घेतो. आणि एक गोष्ट घडलं 2000 वर्षापूर्वी जेव्हा येशू ख्रिस्त जगामध्ये राहिला होता तेव्हा एकदा त्यांनी सांगितलं की तुमच्या समोरच्या गावात जा, तिथे एक गाढव आणि त्या शिंगरू बांधलेला असणार, त्याला खोलून माझ्याकडे आणा. आता येशू द्राक्षलता आहे, हे बांधलेले शिंगरूला माझ्याकडे आणा, ते मला पाहिजे. माझे प्रिय बंधू बहिणो, तुम्ही सुद्धा असंच या जगामध्ये येशू ख्रिस्ताशिवाय आम्हाला जीवन नाही, स्वर्गामध्ये त्याला सोडून जीवन नाही. त्याच्याबरोबर जोडून घ्या. उद्या परत आपण पाहूया कसं या शिंगरूला येशूकडे आणलं, येशू तुझ्या वापरला म्हणून. पण तुम्ही आता स्वतःला येशू बरोबर जोडा. आमच्या प्रिय परमेश्वरा, धन्यवाद करतो प्रभू आमच्या प्रिय बंधू बहिणीसाठी. जसा यहूदा आपल्या गाढव्याला आणि शिंगरूला खरं द्राक्षलता बरोबर बांधून घेणार, जुडून घेणार, तसं द्राक्षलता येशू ख्रिस्त आहे प्रभू. त्याच्या बरोबर आज वचनार प्रत्येक जण या जगाचं कार्य सोडून आणि येशू बरोबर आपल्याला बांधून घ्यावा, जोडून घ्यावा आणि मिसळून घ्यावा. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये फलदायक जीवन होईल आणि सर्व काय त्यांची आवड पूर्ण होईल. तसं होऊ दे. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.